तर आपण पाहिलं मागच्या लेक्चरला की महानुभाव पंथ ज्या काळामध्ये उदयाला आला त्या काळात यादवांची सत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या काळात होती तो 12व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणून ओळखला जातो. 12व्या शतकाच्या उत्तरार्धाचा काळ होता. या काळामध्ये यज्ञ याग, कर्मकांड, अंधश्रद्धा, जादूटोणा, व्रतवैकल्य, देवदेवतांचं वाढतं स्तोम यामुळे सामान्य वर्ग नागवला जात होता. सामान्य कष्टकरी नागवला जात होता. त्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचे अज्ञान. यादव हे वैदिक संस्कृतीचे व विद्याकला यांचे पुरस्कर्ते होते. ज्योतिष, संगीत, वेदांत, धर्मशास्त्र, व्याकरण, वैद्यक या क्षेत्रातील विद्वान पंडित त्यांच्या राजाश्रयाने वाढत होते. म्हणून भास्कराचार्य, चांगदेव, संगीत रत्नाकर करता सारंगधर तसेच हेमाद्री पंडित यांच्यासारखे विद्वान त्या काळामध्ये झाले. म्हणून यादव काळ हा कला व सांस्कृतिक दृष्ट्या वैभव संपन्न असा काळ म्हणून ओळखला जातो. परंतु या सर्वांचे ज्ञान संस्कृत भाषेतच बंद होते. त्यामुळे जनसामान्यांना संस्कृत भाषेमधील जे ज्ञान आहे ते समजावं अशी कुठलीही व्यवस्था त्या काळामध्ये नव्हती. धर्मांधता, कर्मकांड, व्रतवैकल्य, अज्ञान, स्वार्थी प्रवृत्ती, अस्पृश्यता, उच्चवर्णीयांची मिरासदारी, संस्कृत भाषेचा पगडा आदी संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी या काळात महानुभाव पंथाचा उदय झाला. महाराष्ट्रातील तत्कालीन राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक घडामोडी आणि उत्तरेकडून होणारे इस्लामचे आगमन या बाबींचे महानुभाव पंथ प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींनी सूक्ष्म निरीक्षण केले. महाराष्ट्रातील वैदिक विचारांचे समर्थन करणारी मंडळी मुस्लिम आक्रमण थोपवू शकली नाही आणि समाजातील बहुजन वर्गाला तर या घडामोडींविषयी काही देणे घेणे नव्हते. त्यांना कोणी विचारतही नव्हते. ही सर्व विसंगती श्री चक्रधरांनी शोधली. भक्ती आणि ज्ञान या दोन विशुद्ध तत्वांच्या आधारावर त्यांनी महानुभाव संप्रदायाची स्थापना केली. मूळचे गुजरातचे असणाऱ्या चक्रधरांनी महाराष्ट्रात येऊन आपल्या कार्याला प्रारंभ केला. रुद्धिपूर इथं गोविंद प्रभूंकडून परावर शक्ती स्वीकार केल्यानंतर महाराष्ट्रात गंगा तीराचा अखंड प्रवास केला. या महाराष्ट्र भ्रमंतीच्या काळात आणि जीवोद्धाराच्या कार्यात कालांतराने त्यांना जवळपास 500 शिष्य व 13 शिष्या असा मोठा शिष्य परिवार मिळाला. यातून पुढे महानुभाव पंथ, त्यालाच आपण परमार्ग असंही म्हणतो, तो विकसित झाला. जातीपातींच्या पलीकडे जाऊन शूद्रांना सामावून घेत तळागाळात रुजलेल्या जनसामान्यांपर्यंत जाऊन स्वामींनी आपल्या कार्याची गंगा अखंडपणे चालू ठेवली आणि म्हणूनच महानुभाव पंथाची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचायला लागली. महानुभाव पंथ एक भक्ती संप्रदाय असला तरी त्यांची ती भक्ती डोळस भक्ती आहे. श्री चक्रधर स्वामी हे आध्यात्मिक सामाजिक बाबतीत अत्यंत पुरोगामी होते. अंधश्रद्धेत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी श्री चक्रधरांनी अहिंसेचा स्वीकार केला. म्हणजे चक्रधरांच्या काळामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्ये स्त्री शूद्रांना कोणत्याच प्रकारचे हक्क नव्हते. माणूस म्हणून जगणे त्यांच्या वाट्याला आलेले नव्हते. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू ही तत्कालीन लोकांची मानसिकता होती. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वामींनी आपल्या शिष्य परिवारात स्त्रियांना आदराची, सन्मानाची वागणूक दिली. स्पृश्य अस्पृश्य यात फारसा फरक केला जात नव्हता. परंतु स्वामींच्या शिष्य परिवारात मात्र सर्व जाती धर्मातील मंडळी होती. माहीन भटासारखा विद्वान ब्राह्मण होता. जातीभेद पाळणे गुन्हा आहे अशी त्यांची भूमिका होती. म्हणूनच स्वामींनी त्यांच्या शिष्यांना 4ही वर्णांच्या घरी जाऊन भिक्षा मागण्याचा आदेश दिला होता. अशा प्रकारे श्री चक्रधरांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या वैदिक परंपरेला छेद देत भक्तीच्या आडून आध्यात्मिकतेबरोबरच सामाजिक क्षेत्रात परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांची पताका रोवणाऱ्या महानुभाव पंथाची देणगी महाराष्ट्राला दिली. महानुभाव संप्रदायाने मराठी भाषेवर सुद्धा अनेक उपकार केलेले आहेत.
आता महानुभाव संप्रदायाचं वाङ्मय जे निर्माण झालं ते विशेषतः मराठीमध्ये निर्माण झालं. व्यक्ती ज्या प्रदेशात जन्मते राहते त्या प्रदेशाविषयीचं प्रेम आणि अभिमान त्याच्या ठिकाणी भरलेला असतो. त्या प्रदेशातील भाषेचा कळत नकळत प्रभाव त्या व्यक्तीवर पडत असतो. त्या प्रदेशाबरोबरच त्या भाषेविषयीची अस्मिता तो व्यक्ती जोपासत असतो. श्री चक्रधर स्वामी जन्माने गुजराती असले तरी महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी. अवतार स्वीकारल्यानंतर त्यांनी अखंड महाराष्ट्रभर परिभ्रमण सुरू केले. गुजरात, तेलंगणा सारख्या प्रदेशातून भ्रमण करीत असताना अनेक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या, अनेक माणसांना ते भेटले. परंतु आपल्या पंथ प्रसारासाठी व प्रचारासाठी त्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक व सामाजिक पातळीवरची पोषकता इतरत्र कुठेही दिसली नाही व सुरक्षितही वाटली नाही. महाराष्ट्र व मराठी हे महानुभावांच्या अस्मितेचे विषय आहेत. लीळा चरित्रातील अनेक लीळांमधून चक्रधर स्वामींचा मराठी बाणा आपल्याला लक्षात येतो. त्यावेळेचे सर्व ज्ञान भंडार संस्कृत भाषेतच होते. त्यामुळे जनसामान्यांना ज्ञानग्रहणाची सोय नव्हती. म्हणून श्री चक्रधरांनी जनसामान्यांना समजेल रुचेल अशा लोकभाषेचा म्हणजेच मराठीचा स्वीकार केला आणि तोही मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने केला. त्यामुळे लीळा चरित्रातील श्रीमुखीची भाषा अंतःकरणातून निघालेली आहे. तिला कृत्रिमतेचा डाग दिसत नाही. स्वामींचे हे भाषाविषयक धोरण पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांनी पुढे चालवले. केवळ ग्रंथ निर्मिती संदर्भातच मराठी भाषेचा आधार घेतला असे नाही, तर दैनंदिन व्यवहारात सुद्धा मराठीच्या वापरासंबंधीची आग्रही भूमिका त्यांनी त्या काळात घेतली. श्री चक्रधर स्वामी मराठी अनिवार्य बोलत असत. तोच वारसा पुढे नागदेवाचार्यांनी चालवला. एकदा केशिराज बासांनी आचार्यांना संस्कृत भाषेतून प्रश्न केला तेव्हा तुमचा अस्मात कस्मात मी नेणीची गा मज श्री चक्रधरे निरूपली मराठी तियेची पुसा. म्हणजे तुमच्या या भाषेतील वाक्यरचना माझ्या लक्षात येत नाही. मला चक्रधरांनी मराठी शिकवलेली आहे, त्यातच मला तुम्ही काहीतरी प्रश्न विचारा अशा शब्दात त्यांनी केशिराजांचा समाचार घेतला. केशिराज बासांनी ज्या पद्धतीने त्यांना संस्कृत मध्ये प्रश्न विचारला होता त्याला मराठीतून त्यांनी दिलेलं हे उत्तर होतं. यातून मराठीचा त्यांचा आग्रह लक्षात येतो. आचार्यांच्या या आग्रही भूमिकेमुळेच महानुभावांनी मराठी भाषेत एवढी विपुल ग्रंथ निर्मिती केली असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या प्रेरणेमुळेच गद्य पद्य व्याकरण आख्यान कविता चरित्र स्मृती अशी विविधांगी रचना महानुभावांनी केली. मराठी भाषेचा अभिमान महानुभावांनी बाळगला आणि ती भाषा लोकांपर्यंत पोहोचवली. महाकवी नरेंद्रने रुक्मिणी स्वयंवरामध्ये मराठीला पुण्यवान पुण्यपावन असे म्हटले आहे. भास्कर भट्टबोरीकरांनी सुद्धा मराठीचं कौतुक केलेलं आहे. अशा या महानुभाव संप्रदायाची जी संपूर्ण वाङ्मय निर्मिती आहे ती मराठी भाषेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. महानुभाव वाङ्मयाची निर्मिती ही पंथाच्या स्थापनेपासून सुरू झाली व पुढे कितीतरी वर्षे अव्याहतपणे चालू राहिली. महानुभाव वाङ्मय गद्य व पद्य या दोन्ही प्रकारच्या रचनांनी नटलेले आहे. मध्ययुगीन काळातील संत साहित्य हे मुख्यतः पद्य स्वरूपच असले तरी महानुभावांनी मात्र पद्या इतकेच गद्य वाङ्मयही लिहिले आहे. महानुभाव वाङ्मयाची सुरुवातच मुळात गद्य रचनेपासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की मराठी साहित्यातलं जे प्रथम गद्य आहे ते म्हणजे लीळा चरित्र आहे आणि लीळा चरित्राचा कर्ता कोण आहे तर म्हाइंभट आहे. अगदी मराठीच्या प्रारंभ काळातले महानुभाव साहित्य असून सुद्धा ते इतके समृद्ध आहे की महानुभाव वाङ्मयाचे दालन उघडले नसते तर मराठी भाषेचे फार मोठे नुकसान झाले असते. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ देणाऱ्या महानुभाव वाङ्मयानेच मराठीतील आद्य कवयित्री महदंबा द्यावी यावरूनच महानुभावांच्या गद्य पद्य या दोन्ही प्रकारातील रचनेचा
आणि त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज येतो. पद्य स्वरूप वाङ्मय निर्मितीतले महानुभाव कवींचे कौशल्य तर अभिजात कोटीतले आहेतच, परंतु त्याचबरोबर त्यांनी गद्य लेखनाच्या क्षेत्रातही केलेला विक्रम हा थक्क करणारा आहे. आता आपण महानुभाव पंथाच्या गद्य वाङ्मयाकडे एक नजर टाकूया. महानुभाव पंथाने, बघा तुम्ही लिहिताय तर महानुभावांच्या गद्य वाङ्मयाचे जे मी त्यांचे शीर्षक सांगतोय ग्रंथांची, ती लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये नेमकं काय आशय आहे किंवा त्या ग्रंथात नेमकं काय सांगितलेलं आहे त्याचंही थोडक्यामध्ये मी विवेचन करणार आहे, तर तेही तुम्ही त्याच्या नावापुढे लिहा. तर महानुभाव पंथाने मराठी गद्याची परंपरा 13व्या शतकापासून ते पेशवाई काळापर्यंत जिवंत ठेवली, प्रतिष्ठितपणे तिची जोपासना केली, ती समृद्ध केली. या श्रेयाचा वाटा थोडाफार तरी उचलण्याचा अधिकार महाराष्ट्रातील अन्य कोणत्या तरी संप्रदायाला आहे का? हे श्रेय एकट्या महानुभाव पंथाचेच आहे. 15व्या-16व्या शतकातले महानुभावांच्या टीप ग्रंथातले गद्य वाङ्मय जर आपण वाचून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रौढता, परिपक्वता, युक्तिवाद, चातुर्य, शास्त्रीय शिस्त, अगदी वाखाणण्याजोग्या अनेक गुणविशेषांनी ते विभूषित झालेले आहे. मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने महानुभावीय गद्य ही प्राचीन मराठीतील अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. यातलं जे पहिलं गद्य ग्रंथ आहे तो म्हाइंभटाने लिहिलेला लीळा चरित्र. बघा, लीळा म्हणजे आठवणी आणि चरित्र म्हणजे जीवन. या चक्रधर स्वामी जे या पंथाचे प्रवर्तक होते, त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या वेगवेगळ्या घटना आहेत त्या आठवणींच्या स्वरूपामध्ये या म्हाइंभटाने लिहिल्या आणि त्या सर्व लीळा संकलित केल्या आणि त्यांचा जो गद्य ग्रंथ झाला तो म्हणजे चक्रधरांचा चरित्र ग्रंथ लीळा चरित्र. मराठीतील गद्य वाङ्मयाचा प्रारंभ या चरित्र ग्रंथानेच झाला. पहिला मराठी चरित्रकार म्हणून आपल्याला म्हाइंभटाचा निर्देश करावा लागेल. लीळा चरित्र हा मराठीतला पहिला गद्य ग्रंथ व चरित्र ग्रंथ होय. पुढील सर्वच महानुभावीय गद्य पद्य ग्रंथांचा उगम याच ग्रंथातून झाला असं म्हणायला हरकत नाही. भक्ती स्मरण हीच प्रेरणा या ग्रंथ निर्मितीच्या मागे होती. शके 1200 मध्ये पंडित म्हाइंभटांनी नागदेवाचार्यांच्या आज्ञेवरून लीळा चरित्र साकार केले. श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरापंथे गमनानंतर सर्व शिष्य परिवार शोकसागरात बुडाला. श्री गोविंद प्रभूंच्या सहवासात रिद्धपूर येथे राहत असताना नागदेवाचार्य एकांतात बसून स्वामींच्या लीळा आठवत स्वामींचे स्मरण करीत चाणाक्ष बुद्धीच्या म्हाइंभटांनी ते पाहिलं आणि ज्यांना स्वामींचा सहवास लाभला नाही अशा पुढल्या काळात येणाऱ्या भक्तांचं काय अशी शंका आचार्यांजवळ व्यक्त केली आणि त्यातूनच लीळाचरित्र ग्रंथाची निर्मिती झाली. लीळाचरित्र म्हणजे श्री चक्रधरांची साक्षात वाङ्मयीन मूर्तीच होय. श्री चक्रधरांचे संपूर्ण जीवन चरित्रच त्यात आले आहे. लीळाचरित्र 2 विभागात विभागले आहे, एक पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध. पूर्वार्धात 592 लीळा आहे. बघा, ही संख्या लक्षात ठेवा की लीळा चरित्राच्या पूर्वार्धात किती लीळा आहेत तर 592. तर उत्तरार्धामध्ये 655 लीळा आहेत. अज्ञात लीळा 151 आहेत. एकूण सर्व लीळांची संख्या 1446 इतकी आहे. लीळा चरित्राची विभागणी 3 विभागात केलेली आहे. हे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, आज परत सांगतो. ते 3 विभाग कोणते? एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. लीळा चरित्राच्या बांधणीसाठी म्हाइंभटांनी घेतलेले कष्ट व त्यामुळे चरित्राबाबत निर्माण झालेली वस्तुनिष्ठता या दोनही बाबी अद्वितीय आहेत. अत्यंत कष्टपूर्वक त्यांनी लीळा संकलित केल्या आणि अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्यांनी त्या लीळा मांडल्या. म्हणजे त्या लीळा वाचताना कुठेही या लीळा चुकीच्या आहेत, खोट्या आहेत अशी शंका येत नाही.
महानुभाव पंथातला लीळा चरित्रानंतरचा दुसरा आणखी एक महत्वाचा चरित्र ग्रंथ तो म्हणजे श्री गोविंद प्रभू चरित्र. तोही कोणी लिहिलाय? म्हाईम भटांनी. शके 1210 मध्ये म्हाईम भटांनीच या चरित्र ग्रंथाचे लिखाण केले. या चरित्र ग्रंथाचे खरे नाव रुद्धिपूर चरित्र किंवा रुद्धिपूर लीळा असे आहे, परंतु अलीकडे श्री गोविंद प्रभू चरित्र म्हणून ते जास्त लोकप्रिय झाले आहे. श्री प्रभूंच्या पश्चात 6 महिन्यातच चरित्राची निर्मिती झाली. यात एकूण 325 लीळा आहेत. ज्या पद्धतीने लीळा चरित्र जसे एकेका लीळेचे दान मागून आकाराला आले, जवळपास तीच अवस्था श्री प्रभू चरित्राचीही झाली. थेंबा थेंबाने जसे सरोवर तयार व्हावे तसे श्री प्रभू चरित्र रूपी सरोवरही एकेका लीळा रूपी बिंदू बिंदूने तयार झाले आहे. पण तरी त्यातील प्रत्येक बिंदू हा चैतन्यमय आहे. एक एक लीळा स्वतंत्र आहे आणि या प्रत्येक स्वतंत्र लीळेत प्रसंग चित्रण अत्यंत चित्तवेधक झाले आहे. श्री गोविंद प्रभू चरित्रातील जवळजवळ सर्वच लीळा कथात्मक पद्धतीने वर्णिलेल्या आहेत. यातील प्रत्येक लीळा वाचताना कोणीतरी त्या लीळा आपल्याला सांगत आहे असे वाटते. लीळा चरित्राची भाषा मराठी असली तरी तिच्यावर कानडी, तेलुगू या भाषेंचा परिणाम झालेला दिसून येतो. कारण स्वामींची भ्रमंती महाराष्ट्रभर झालेली होती. अगदी त्या उलट श्री प्रभू एकाच परिसरात, म्हणजे कोण? गोविंद प्रभू हे एकाच परिसरात म्हणजे रुद्धिपूरचा परिसर वावरलेले असल्यामुळे त्या प्रदेशाची बोली त्यात पाहायला मिळते. श्री गोविंद प्रभू चरित्र म्हणजे वऱ्हाडी भाषेचा एक उत्कृष्ट नमुना होय. कारण रुद्धिपूर हे वऱ्हाडामध्ये अमरावतीच्या आसपास आहे. तर या परिसरातील भाषेचा प्रभाव या गोविंद प्रभू चरित्र ग्रंथावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लीळा चरित्र आणि गोविंद प्रभू चरित्र नंतर पुढचा तिसरा महत्वाचा गद्य ग्रंथ तो म्हणजे स्मृतिस्थळ. स्मृतिस्थळ म्हणजे श्री नागदेवाचार्य व त्यांचे शिष्य यांच्या आठवणींचा संग्रह. त्याही पेक्षा असे म्हणता येईल की श्री चक्रधर स्वामींनी जे विचार आपल्या शिष्यांना सांगितले त्या विचारांचा आचार धर्म म्हणजे स्मृतिस्थळ. स्वामींनी आपल्या सर्व शिष्यांना वेळोवेळी जे विचार सांगितले त्यांचा आदर्श आचार स्मृतिस्थळात पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे महानुभाव पंथात श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरूढी व वर्तमान अशी एक परंपरा आहे. श्रुती म्हणजे स्वामींची वचने आणि स्मृती म्हणजे नागदेवाचार्यांचा निश्चित केलेला कृती रूप आचार धर्म. या स्मृती स्थळाचा लेखक कोण हे निश्चितपणे सांगता येणार नाही. हे स्मृतिस्थळ कोणाही एकाचे नसून ते वेगवेगळ्या महानुभावांनी आपापल्या अनुभवातील स्मृती लिहून काढल्या व पुढे त्याचे विशिष्ट संस्करण होऊन ते स्मृतिस्थळ रूपाने ग्रंथित झाले असावे. श्री नागदेवाचार्यांच्या निधनानंतर 1 वर्षाच्या कालावधीतच हे स्मृती संग्रहाचे कार्य झाले असावे. म्हणजे याचा लेखन काल शके 1235च्या आसपास आहे असं आपल्याला सांगता येईल. लीळा चरित्रातून श्री नागदेवांचा पूर्व इतिहास आपल्याला समजतो. तर पंथाची धुरा खांद्यावर टाकल्यानंतर ती समर्थपणे वाहून नेणारे एक ज्ञान मार्तंड नागदेवाचार्य स्मृतिस्थळात आपल्याला दिसतात. यात नागदेवाचार्यांविषयीच्या एकूण 261 स्मृती आहेत. तसेच स्मृतिस्थळातून श्री नागदेवाचार्यांच्या परिवारातील व्यक्तींचेही दर्शन घडते. केशीराज बास, महदंबा, नरेंद्र, दामोदर पंडित अशा विद्वान पंडितांबरोबरच नाथोबा, आऊसा, बाईसा या प्रेमळ भक्तांविषयीच्या स्मृतीही यात आहेत. श्री नागदेवाचार्यांच्या सहवासात असलेल्या कितीतरी व्यक्तींची व्यक्तिचित्रे
अत्यंत मोजक्या वर्णनात शब्दांकित झालेली आहे. म्हणूनच स्मृतीस्थळाविषयी बिनीच्या महानुभाव ग्रंथकारांची माहिती देणारा प्राचीनतम ग्रंथ असे बा वा देशपांडे यांनी म्हटले आहे. पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे सूत्रपाठ. केशिराज बास यांनी या ग्रंथाची निर्मिती 1202 मध्ये केली. महानुभावियांचं तत्वज्ञान विवेचन करणारा सूत्रपाठ हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. या सूत्रपाठालाच महानुभावियांची गीता असं म्हटलेलं आहे. बघा, हा प्रश्न मी त्या इंटरनल मध्ये तुम्हाला विचारला होता. या सूत्रपाठामध्ये 1255 सूत्र दडलेली आहेत. संख्येनं एकूण 1255 असलेल्या या सूत्रांमध्ये श्री चक्रधरांचे तत्वज्ञान सांगितलेले आहे. केशिराज बासांनी नागदेवाचार्यांच्या सहाय्यानं श्री चक्रधरोक्त वचनांना तात्विक बैठक मिळवून दिली आहे. लेक्चर बंद करा. बरं आपण आज इथे थांबू. मी एका महत्वाच्या कामासाठी जातोय. या लेक्चर युट्यूबला टाकतो मी. ठीक आहे, उद्या भेटू आपण आपल्या वेळेवर 11 वाजता.